यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर कानडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आणि आज ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहेत ते आपल्या या संस्थेबरोबर ज्यांनी नुकताच सामंजस्य करार केला आहे, MOU केला आहे, ते ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये पुणे ग्रामीण अधीक्षक म्हणून काम केलं आणि भारतीय पोलीस सेवेमध्ये विशेष निरीक्षक म्हणून त्या पदावरून निवृत्त झाले असे IAS केडरचे डॉक्टर शहाजी सोळंकी सर, की ज्यांचं मूळ गाव आहे बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात एका छोट्याशा गावामध्ये, आईवडील शेतकरी फॅमिलीमधले, परंतु त्यांनी सुरुवातीपासूनच शिक्षण एज्युकेशन्स हीच माणसाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देते, नवे आपल्यामध्ये एक गुणात्मक बदल करते, हे अनेकांनी महापुरुषांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून शिक्षणाला वाघिणीचं दूध पूर्वी म्हणलं जायचं, आता आपण ते पार दूध असं वेगळं करून टाकले की त्याचे खरं तर समाजामध्ये आपल्याला म्हणतात की अरे हा शिकला, याला काही नोकरी आहे का नाही, काय नाही. खरं तर त्याच्यात अजून पॉवर आहे, फक्त आपण ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे, ते म्हणजे मिक्स झालेलं दूध घ्यायचं आहे का ते प्युअर घ्यायचे आणि त्यासाठी काय कष्ट करायचं आहे, या संदर्भात खरं तर आम्ही शिक्षण संस्थेने, विशेषतः आपले संस्थापक अध्यक्ष माननीय विलास लांडे साहेब यांनी मध्यंतरी जवळपास 6 आपले MOU केले. त्या 6 MOUमध्ये एक MOU जे आहे दॅट इज टोटली स्पेशली एक्स ऑर्बिट म्हणून आपण कॉम्प्युटर स्किल, जे ॲडव्हान्स स्किल आहे IT सेक्टरमधलं, आपल्या रेग्युलर करिक्युलम बरोबर ते आपल्याला शिकता येईल म्हणून त्यांच्याबरोबर केलेलं आहे. SY BCom TY BComचे ते विद्यार्थी आहेत. दुसरा जो आपण करार केला आहे की जे आपल्या परिसरातील जवळपास 25 चार्टर्ड अकाउंटंटचा आपण अभिप्राय घेऊन त्यातून काही मॉड्यूल्स आपण निवडून त्या ठिकाणी आपण CA द्वारे एक नवीन जो कोर्स आणलेला आहे की तो आपण BComला प्रॅक्टिकलद्वारे तो कोर्स आपण घेतो. आणि तिसरा जो करार आहे की आपल्या आयडिया टू दॅट इज पेटेंट, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आयडिया सुचते तर काय करता येते त्या संदर्भातला करार आहे. आणि सरांचं जो आहे ते ट्रायम्फ अकॅडमी तर्फे आपल्याकडे आपण पोलीस सेवामध्ये PSIची परीक्षा 6 महिन्याचा जो कोर्स आहे, ज्या मुलांना त्याच्यामध्ये तो कोर्स करायचा आहे, आपण काही कुणालाही घेणार नाही, ज्याला खरंच रिअली इंटरेस्टेड आहे त्याचं सिलेक्शन तिथं केलं जाणार आहे. आणि त्या कोर्सला 6 महिन्याचा कोर्स शिकता शिकता तो तुम्हाला आम्ही देणार आहे. आणि तुमच्यापैकी ज्यांना तो कोर्स करायचा आहे तर तो ग्रॅज्युएशन होताच तो PSI झालेला असेल, या संदर्भातलं पूर्ण प्रयत्न हे ट्रायम्फ अकॅडमी सोळंकी सर आणि आपण करणार आहोत. त्याचबरोबर फाउंडेशन कोर्स जे MPSC UPSC जो आहे की खरंच MPSC UPSC आपण जर मन लावून केलं तर निश्चितच आपल्याला ते मिळतं. आणि म्हणून त्या प्रकारचा फाउंडेशन कोर्ससुद्धा हे करणार आहे. आणि आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही का बोलवलं आहे की ठीक आहे, तुमच्यापैकी काही लोक असतील की ते म्हणणार सर मला काय ते करायचं नाही, माझ्या वाटेल काय ते जायचं नाही, बट ॲटलिस्ट तुम्ही शिक्षणानंतर कुठंतरी एखाद्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जाणार आहेत, कुठल्या तरी सेक्टरमध्ये जाणार आहेत, तुम्ही मुलाखत देणार आहेत, तर मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी काय स्किल लागतं, काय सॉफ्ट स्किल लागतं, काय कम्युनिकेशन स्किल लागतं, या संदर्भातलं सोळंकी साहेब तुम्हाला सांगणार आहेत की आपण बोलावं कसं, वागावं कसं, काय परिधान करावं, कशा प्रकारचा आपला वेशभूषा असेल, काय डायलॉग असेल, काय तयारी करायची, या संदर्भातलं सुद्धा वारंवार मार्गदर्शन आपण सरांद्वारे करणार आहोत. मी तुमचा जास्त मध्ये वेळ घेणार नाही, पण मी सुरुवातीला सांगितलं की सरांनी एका छोट्याशा खेड्यातून त्यांनी करिअर केलं. ते मराठवाडा विद्यापीठामध्ये BAला पहिले आले, गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि त्यानंतर PGला म्हणजे MAला सुद्धा गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि नंतर सुरुवातीला काही काळामध्ये प्राध्यापकाची नोकरी करताना त्यांनी ठरवलं की अरे आपल्याला IAS व्हायचं आहे, तर त्यांनी IAS होण्यासाठी जी परीक्षा दिली तर फर्स्ट ॲटममध्येच ते झाले. आणि एका ग्रामीण भागातली व्यक्ती कशा प्रकारे IAS होऊ शकते किंवा क्लास 1 ऑफिसर होऊ शकते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण सर आहेत.
सरांच्या सगळ्या गोष्टी सेटल आहेत. म्हणजे त्यांचा मोठा मुलगा तो पण UPSC केडरचा मुलगा आहे, पण त्यांनी बिझनेसमध्ये स्वतः चांगलं यश मिळवलेलं आहे. सून तशीच आहेत. मुलगा ही आपल्या DY पाटील मेडिकल कॉलेजला प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. त्याची बायकोही तिथे डॉक्टर आहे. सरांकडे सगळं आहे. पण सरांनी ठरवलं की अरे नाही, आपल्याला राजमाता जिजाऊबरोबर खरंच एखादा या राजमाता जिजाऊमधला एखादा जर खरंच छत्रपती घडू पाहत असेल तर त्याला आपल्याला जरा थोडंसं मार्गदर्शन करावं आहे. आणि ते करण्यासाठी सर कालपासून आपल्याकडे सगळ्यांशी बोलत आहेत. आणि म्हणून तुमच्यापैकी ज्यांना इंटरेस्ट असेल त्या कधी पण मीनवाईल सॉफ्ट स्किल कम्युनिकेशन बोलणं आणि इंग्लिश किंवा लँग्वेजवर किती कमांड आपली पाहिजे या संदर्भात सर नेहमी मार्गदर्शन करणार आहे. माझं स्पष्ट मत आहे की आपण फार हुशार असतो. त्यातल्या त्यात जे सोकॉल्ड आपण ज्यांना पूर्वी हुशार समजत होतो त्यांच्यापेक्षाही फार हुशार असतो आपण. पण आपल्याकडे कम्युनिकेशनची स्किल किंवा आपल्याला बोलण्याची कला ही आपल्याला अवगत नसते. किंवा आपण थोडंसं त्या बाबतीत नेहमीच विचार करतो, अरे मला मी बोललं तर काय होईल, मला त्यांना समजेल का, मला माझं ग्रामर चुकलं आहे का, माझे ह्या सगळ्या गोष्टी असतात. खरं तर त्या फार काही अवघड नसतात. मला आता सर आठवत नाही, पण मला मध्यंतरी मी रयतमध्ये असताना आमच्याकडे एक आंधळे म्हणून एक बीड जिल्ह्यातले झाले होते. ते 12वी सायन्स नापास झाले होते. 12वी सायन्स नापास होऊन परत एकदा परीक्षा दिली आणि ते MPSC मध्ये फर्स्ट आले होते. फक्त आपलं स्वतःची इच्छा पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे आणि करण्याची जिद्द पाहिजे. की तुम्ही म्हणाल की सर आम्हाला काय सांगताय, यात जर तुम्ही ठरवलं ना तुमच्यापैकी एखाद्या मुलाने किंवा मुलीने, आणि तुमच्यापैकी जर एखादा MPSC क्लास 1 झाला, UPSC क्लास 1 झाला, तर तुमचं सगळं जग बदलणार आहे. जग बदलणार आहे म्हणजे समोरची पोरगी सुद्धा तुम्हाला त्याच क्वालिटीची मिळणार आहे. मुलीला सुद्धा त्या क्वालिटीचाच नवरा मिळणार आहे. आता काय उगाच आईवडिलांनी सांगितलं त्याच्यावर लग्न करता येईल म्हणजे जगच टोटल जग बदलतं. म्हणजे त्यासाठी आपली क्वालिटी, आपली पुढचं आयुष्य आणि फक्त परिश्रम किती घ्यायचं आहे हे शिकताना थोडं परिश्रम घ्यायचे. थोडंसं जादा पुस्तकं आहेत, आपली जी पुस्तकं आहेत त्याच्या व्यतिरिक्त थोडी जादा पुस्तकं आहेत, त्या गोष्टी वाचायच्या आहेत, नॉलेज ते मिळवायचं आहे आणि आपण त्यासाठीच आहेत. मला वाटतं असं की आपल्याला सगळं जो IAS होतो किंवा IPS होतो त्याला आपल्यापेक्षा काही वेगळं जास्त अवयव नसतो. फक्त परिश्रम करायची, हार्डवर्क करायची. आपल्याकडे ती थोडीशी आपल्याला इच्छा पाहिजे, महत्त्वाकांक्षा पाहिजे आणि ती करण्याची आपली इच्छा पाहिजे. आणि म्हणून हे करत असताना बरेचदा आपलीपैकी जी मुलं आहेत ती थोडीशी इझी आणि काय म्हणतो आपण त्याला एकदम कमी श्रमात जास्तीत जास्त मार्क मिळवायला बघतात आणि काही अभ्यास नाही करत, कुठंतरी काय थोडंसं पाठांतर करून पास होतात आणि मग त्याला क्वालिटीची नोकरी नाही लागत. मी तुम्हाला एक सांगतो दुसरं की समजा नाही झालं तुम्ही UPSC, नाही झाला तुम्ही MPSC किंवा IAS, पण जी व्यक्ती ह्या परीक्षा देते त्याची पर्सनॅलिटी, त्याची व्यक्तिमत्व आहे, त्याचं जे कम्युनिकेशन स्किल आहे ते इतकं सुधारतं की तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी बिझनेस सेक्टरमध्ये गेला किंवा इतर सेक्टरमध्ये गेला तरी फार सुधारतो. मध्यंतरी मी अशी काही मुलं पाहिली की जी मुलं IASला थोडीशी शेवटच्या क्षणाला फेल झाली, त्यांच्यासाठी एक सेपरेट व्यवस्था केंद्र शासनाने केली होती आणि ती पॅरलल यंत्रणा, पॅरलल ऑफिस टाकून मला ती दिसली की ती मुलं फार सक्सेस होताना दिसत आहेत. म्हणजे कुठलाही स्टडी असेल, कुठल्याही काही गोष्टी असेल. एक मिनिट सर. जर आता बरं त्यांना करूया काहीतरी अश्विन तरी थोडंसं बोला आणि चाललंय काहीतरी करायचं. ओके. तर मी कुठं होतो पहा की या पद्धतीचं जर जिद्द तुम्ही ठेवली, जिद्द ठेवली तर तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त ते करायचं ठरवायचं आहे. आणि मला खात्री आहे की अलीकडे आपले महाराष्ट्रीयन मुलं त्या पद्धतीची चांगली जिद्द ठेवत होती. पूर्वी UP, बिहार आणि या साईडचे जास्त IAS वगैरे व्हायचे. तर अलीकडे या पद्धतीचं आपलेही मुलं फार चांगली त्यामध्ये यश मिळवायला लागलेत. सरांचा मधला रिझल्ट जर सांगितला, कोरोना काळामध्ये सरांकडे 83 मुलं होती PSIसाठी. त्यातले 53 मुलांचं सिलेक्शन झालं, मुलं 53 मुलं.
आणि म्हणून त्यांनी ठरवलं की सर फक्त ते आपल्याच महाविद्यालयाबरोबर टायप आहे त्यांचं. कारण मी मागे सांगितलं की ते सगळं सुस्थितीत आहे, सगळं आहे, पेन्शन आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांना काम करायचं. तुम्हाला माहिती मी सुद्धा रिटायर होऊन इथं आलेलो आहे. म्हणजे मलाही सगळ्या गोष्टी आहे, सगळं पेन्शन आहे, काही करायची गरज नाही. फक्त मला असं वाटतं की हा जो लांडे साहेबांचा जो यज्ञ आहे की त्यांनी जे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळांचं जे विशेषतः जे सिम्बॉल आहे की जिजामाता जसे छत्रपतींना घडवत आहेत, केवळ लांडे साहेबांचं प्रेम आणि लांडे साहेबांची जी महत्त्वाकांक्षा आहे की तुमच्यासारख्या भोसरीतील या भोसरी परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि क्वालिटीचं शिक्षण मिळावं, म्हणून खरं तर आम्ही सगळे लोक तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. विशेषतः सरांचाही तोच प्रयत्न आहे. फक्त आपली झोळी आणि आपला हात तरी पुढं केला पाहिजे. नाही तुम्ही असे घडी घालून बसले तर आम्हाला काय कारण नाही, तुमचा हात उघडा आणि मग द्या तुम्हाला काहीतरी. नक्की तुमची इच्छा पाहिजे आणि त्या इच्छेसाठी जर आपण सक्षम असाल तर आम्ही तुम्हाला या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या क्वालिटी शिक्षणाबरोबरच तुमच्या हातात कुठली तरी एक चांगली क्वालिटीची तुमच्याकडे नोकरी असेल या प्रकारची ग्वाही देतो. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्या ट्रम्प अकॅडमीचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर शहाजी सोळंके सर यांचं स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर शहाजी सोळंके साहेब यांना मी विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. Respected Dr. Kanade sir, Chauhan sir, Dani madam, faculties and mitro, good morning to you all. Let me clarify in the beginning itself that we are going to talk on 2-3 major topics which are concerned with your career. First is, what is personality? Because there are so many misconceptions among our students that this is personality. I will try to define it in a very simplistic manner. After that I will go for the interview techniques. Everybody of you has to face the interview anywhere, maybe in private sector, in public sector. So that interview is also very enigmatic, very difficult for some of us. Actually, interview is our baby, we can handle it. But most of you think that interview is not our baby, it is the baby of the interview board and they will try to impose certain things and we will have to follow it. No. Interview can be predictable. It is never unpredictable, that I want to tell you. And what are the different necessities, fundamental requirements for the good personality to face any interview? These things I will try to cover. Now, what is the personality? Can anybody tell me? You know the person. You know, we are a person. काय तुम्हाला काय सांगता येईल कुणाला? Can anybody tell something? मी तर क्लॅरिफाय करणारच आहे. And try to develop your habit of talking. Yesterday I saw very few of the girls, they spoke. So the boys need to talk, girls need to talk. Unless talking, you are not going to have dialogue or communication with others, and you are not going to get any job. घरी बोलल्याशिवाय जेवण सुद्धा मिळत नाही. आईला सांगावंच लागतं ना तुम्हाला, मला जेवण दे म्हणून. That is the thing. We have to see that we are interactive, we are communicative, we can talk. Talk means not gibberish talk, it is logical talk. So personality is, in simple manner, is it's an interrelated pattern of some behavioral aspects, some cognitive aspects and some emotional aspects. Three things are there. Some patterns of behavior,
some cognitive. Cognitive means learning. Whatever you learn is a part of your personality. Whatever things you adopt in your behavior, they are part of your personality. And some emotional patterns, they are also part of your personality. So the personality is formed, it is prepared through these three things: emotional, behavioral and cognitive patterns. And when these three patterns come together, there is a personality. And these three things, they are very stable throughout your life. Of course, there are some changes when you learn something more. Means you can change your personality through learning also. So it is very significant to know what is your personality. You know that you like certain things, and through that liking you develop certain things. For example, during your childhood you see that some boys are playing the cricket and you go to play the cricket. You enjoy it. Then again you try to develop techniques of your bowling or batting, whatever it is. So whatever you like, you adopt and you develop is a part of your behavior, and that should be made very concrete in your future life, and that should form the part of your career. Means what I want to convey to you is that whatever career you choose, it should be as per your liking and your competence, confidence, courage, conviction. These are all things connected with the formation of the personality. So personality is a very significant factor while deciding the career of your own, and career of your own is to be decided by you, not by me. Suppose you like cricket and I tell you don't play cricket, go for kabaddi, it's wrong. Don't follow that. So therefore I tell all the parents that they should decide the career of their boy or the girl after 12th, because after 12th you go for a particular stream of knowledge, that is some profession you try to choose by choosing some stream, that is arts, commerce or science. So once you decide that stream, you cannot come back again, because it will be spoiling your next 3-4 years. So choice of the career is a part of your liking, part of your aptitude and passion. So that should be decided, that should be understood properly. Otherwise, if you want to become a teacher, you are good at teaching, and one day your father tells, no, you become an officer. So you think it is possible, but I don't know. I never thought of becoming an officer. I don't know what exams are there, what is the actual flow of the exams, what preparations are to be done, who is going to guide me in this. So this creates confusion. So choice of the career is a part of your aptitude, and you should go by that only. Now what are the things that are to be developed in the personality? See, when you go for any viva, any interview, you have certain things in your mind that you have to give some replies to the questions asked by the interview board, and you go with certain perception of the interview board in your mind. But most of the times the perception of yours regarding interview board is not correct. First thing, you always misunderstand that interview board discourages you. बरोबर आहे ना? असं वाटतं ना तुम्हाला की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सगळे डिस्करेज करतात, मला येणार नाही असे प्रश्न विचारतात. इट इज नॉट लाईक दॅट. Interview board asks question to you on the basis of the information that you provide to them. When you apply to a particular post, you give your details. Your details regarding your background, family background, means your date of birth, your place of birth. After that, some details regarding the parents and their business, what your parents do, whether your father is a teacher or a farmer, mother housemaker, or some job doing lady, and then their profession. Then you talk about your education, your expertise in particular sports or any activity, extracurricular activities are there. Sometimes you talk about your debating competitions, your sports achievements and all. So these things are definitely part of your interview. The interview board is definitely going to ask so many questions on this. But we have certain bad habits. What bad habits are there? While writing hobbies,
You don't think about yourself. Suppose your friend says write down cricket, you also write cricket. But when you come before my interview board, I will ask you what is cricket, how many players are there, what is an over. So many things they ask, and because of you who has given wrong information about your hobby, you are going to be the victim of the interview board and you will not get any marks. So what I want to convey is, be genuine. Don't give false information about yourself. It is not betrothal ceremony. ते काय लग्न किंवा साखरपुडा नसतो की तिथं खोटी माहिती देतात. आमचा मुलगा असा आहे तसा आहे. 50% माहिती खोटी असते. Don't give wrong information in your application, because ultimately you are going to prove that information in the interview board, before the interview board. So that is very significant. So this part of the biodata I am talking about. But after that, what is important in the interview board? The knowledge of your subject. Very important, very significant. It is crucial, because interview board is interviewing you for particular post, and you are invited on the basis of your educational qualification, your expertise, your merit in that. So you are bound to be well prepared, extraordinarily prepared in your subject. Suppose you are arts faculty student and you have done some specialization in history, so they are likely to ask anything on history. But if you specifically mention I am expert in modern history, they will ask on modern history. So whatever specifications you mention in your application, they will be asked there. But another things are important. You have also the knowledge, but while going for the interview, you are never fresh. You are always scared. You are always nervous, and you go on wiping your face. You go on drinking water. You go for toilet also, because you are nervous. You are under tension as to what will happen in the interview board. But remove that problem, remove that misunderstanding, misconception in your mind. Interview board is not going to discourage you. This is a first and foremost thing which you should impress upon your mind. Interview board is cooperative. They want you, for which they have invited you. So don't be under the impression that they are very detrimental or they are like enemy who are prepared to defeat you. Not like that. They are bound to ask certain questions to test your personality. And another thing is very important, that interview board doesn't test your knowledge all the time. When you pass some written examination, they will not ask anything about your subject, because you are already tested in that subject in a written exam. But in an interview, there may be some questions on your subject which cannot be avoided. But what other factors are important while going for the interview? You should be very positive in your outlook. Don't get discouraged. Don't be negative. मला काहीच येणार नाही असं वाटू देऊ नका. You have some knowledge. You have done some degree. University has given you degree because you have written something. कॉपी तर केलेली नाही, सिन्सिअरली अभ्यास करून लिहिलेलं आहे, डिग्री मिळाली, तर नक्कीच तुम्हाला तिथं येईल. अँड इट इज नॉट एक्सपेक्टेड दॅट यू शुड रिप्लाय ऑल द क्वेश्चन्स करेक्टली. यू कॅन गिव्ह some replies properly. Some replies you can say that I have not read, I don't know, yeah, I will try to read it. So many things are there. So how to tackle the interview is a technique which I am going to explain you. So when you go for the Viva, you should be properly dressed. First thing, don't go in fashionable dress. Those jeans and those torn t-shirts, don't use. Even the ladies, they should also think of their own attire properly. They should realize about themselves as to what apparel suits her personality or his personality. Sometimes some girls, they are very impressive in saris, whereas some of them, they are very impressive in Punjabi dress or whatever dress they regularly use.
boys also should also think twice that they can be very good in pant and shirt. If in shirt, well and good, with tie, nice. If suit and all, excellent. Interview board doesn't expect that you should come in a suit and blazer. Whatever dress, whatever attire you put on should be properly ironed, properly cleaned, without stains, properly ironed. You should fit into, means your body should properly fit into that. It should not be shabby. Even the color of the dress is very important. Don't use gaudy colors. Gaudy means bhadak. Don't use bhadak colors because they are not accepted at all. If you visit any government office, you will not find any gaudy colors on their walls. They have cream colors on their walls because nothing expected like that. So this should be the pattern of your dressing, and with proper shoes and socks. Try to keep the matching between socks and your pant, otherwise pant is blue and socks is white. Very shabby and very ugly it looks. Try to have a match between the two. Even your hairstyle should be proper. You should be properly shaved. Don't keep mustache like Yama. Some of them are very badly shaved and they put very big mustache which doesn't fit their complexion or personality. So this is external appearance I am talking about. But while going to the interview chamber, you have to seek their permission. May I come in, sir? Good morning, sir. Then unless they ask you to sit, don't take that chair. Some of the boys, they go and just put their body in the chair without getting any nod from the interview board. You have to observe these manners. This is what they want to see, whether you are following the etiquettes and manners. If you don't follow the etiquettes and manners, you are taken in a negative way. So that should be followed properly. Even while sitting, you should be upright. Don't bend or don't bow. Don't make irregular movements. जांभळ्या देणे, डोळे मिचकावणे, उगीच जीभ तोंड वासणे, पाय हलवणे, हाताच्या movements. So these unusual things should be avoided. Be composed. Be relaxed. Keep smile. Wear smile on your face. If you are not smiling, they will be in a worry as to what has happened to him or her. तुमच्या चेहऱ्यावर जर स्मित नसेल तर त्यांना वाटेल काय प्रॉब्लेम आहे याचा, हा तर चेहरा फारच गंभीर करून बसलाय किंवा ती मुलगी फारच गंभीर आहे. डोंट डू दॅट. तुम्ही चेहऱ्यावरती स्मित हास्य न ठेवणं म्हणजे तुमच्या नकारात्मकतेची सुरुवात झाली. येताना मी बोललो त्याप्रमाणे परमिशन येऊ का सर, मे आय कम इन सर, गुड मॉर्निंग सर, हे सगळं त्यांनी बसा म्हटल्यानंतर आफ्टर दॅट they will ask you so many questions and listen the questions properly. Most of the students, they listen something. Suppose I am asking something on farmers conditions in Maharashtra. You just listen farmer and you know farmer suicides. You start talking about farmer suicides, which I have not asked. I am asking about the farmer's condition. So listen the question properly and after that decide your answer. That answer should be appropriate, exact, precise and brief. उत्तर हे इंटरव्ह्यूमध्ये नेहमी संक्षिप्त स्वरूपात, अचूक, नेमका आणि तेच. डोंट गिव्ह रॉंग आन्सर. डोंट गिव्ह मिसगायडिंग रिप्लाय. डोंट ब्लफ द इंटरव्ह्यू बोर्ड. इंटरव्ह्यू बोर्डला फसवायचं नाही. चुकीची उत्तरं देऊ नका. इफ यू डू दॅट, 2 मिनिटातच तुम्हाला बाहेर काढतील ते. सो यू हॅव टू से. जर तुम्हाला उत्तरच येत नाही तर तुम्ही काय सांगा, सर मला आठवत नाही आहे. सॉरी कधीच म्हणू नका इंटरव्ह्यू बोर्डासमोर. नेवर से सॉरी. सम ऑफ देम हॅव बीन टॉट. काही टीचर शिकवतात सॉरी म्हणायचं काय हरकत नाही, येत नाही उत्तर, प्रामाणिकपणे सॉरी म्हणा. पण किती वेळ सॉरी? तुम्हाला 5 उत्तर येत नाहीत. 5 वेळ सॉरी म्हणल्यानंतर आम्ही म्हणतो सॉरी यू विल नॉट गेट द जॉब, गो बॅक. सॉरीसुद्धा म्हणायची पद्धत आहे. एक वेळ म्हणा सर मला आठवत नाही, दुसरं वेळ सांगा
सर मी वाचलंय पण मला आता काय थोडा गोंधळून गेलेलो आहे. म्हणजे 2 वेळ टाळलं का नाही आपण, एक वेळ माहीत नाही, तिसऱ्या वेळेस सांगा हे वाचलेलं आहे एक्झॅक्टली बट आय एम नॉट एबल टू एक्सप्लेन प्रॉपरली. म्हणजे झालंच ना, हे सुद्धा नाहीच म्हणतोय आपण. असं 2-4 पद्धतीनं तुम्हाला टाळता आलं पाहिजे. डोंट से सॉरी ऑलवेज अँड कंटिन्युअसली. तुम्हाला जर घरी सांगितलं आईनं की हे 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 4 काम आहेत तू कर, आणि प्रत्येक वेळेस म्हणजे नाही करत, शी विल ऑल्सो गेट अनॉइड. पण तुम्ही जर 4 वेळेस 4 करणं सांगितलं तर ती आईलाही वाटेल की फार मुलगी बिझी, फार काम करते. बिकॉज यू आर ट्राईंग टू पुट समथिंग प्रॉपरली अँड इन अ लॉजिकल वे to satisfy the person who is asking you to do certain thing. So these things are very important, and the language that you use in the interview should not be the dialect. बोली भाषेत बोलू नका. बऱ्याच बोली भाषेत आपल्या मराठीमध्ये. कृपया बोली भाषा काहीही चालत नाही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. तुम्ही जर बोली भाषेत बोलाल तर त्यांनाही कळणार नाही की कुठली भाषा बोलतो. आता माझे काही मित्र आहेत नांदेडचे, नांदेडची जर बोलीभाषा ऐकली तर तुम्हाला कळणारच नाही. आहेत का कुणी नांदेडचे इथं? बरोबर आहे ना. इट्स अ डिफरंट लँग्वेज. वाईट नाही आहे, भाषा कुठलीच वाईट नसते. पण त्या भागामध्ये काय झालं, तेलगू पलीकडे, आंध्राचा तेलगू भाषेचा प्रभाव, आणि मग ते बोलताना एक वेगळ्या पद्धतीनं सुरुवातीला म्हणतात माया कशी आहेस. माया कशी आहेस म्हणजे काय, पण ते आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. बरोबर आहे ना. इट्स so avoid dialect. Dialect means some regional languages, they have certain confined use of words, vocabulary, even their grammar is different. So use your regular standard Marathi, standard English also, but the language which you use should be correct, and you should be very confident about what you reply. बऱ्याचदा काही शब्दाचे अर्थ ट्विस्टिंग असतात, 2 अर्थ निघत असतात, परंतु तुम्हाला जो अर्थ पाहिजे आहे तोच अर्थ तुम्हाला त्या बोर्डालाही कळावा, तो वापरला पाहिजे तुम्ही. नाउ विल आस्क मी विच लँग्वेज वी शुड प्रिपेअर. नॉर्मली इंटरव्ह्यूज आर इन मराठी, बट मोस्ट ऑफ द टाइम्स इंटरव्ह्यूज आर इन इंग्लिश ऑल्सो, फॉर विच यू हॅव टू हॅव गुड इंग्लिश, that you should be able to convey certain ideas, certain thoughts before the interview board. So those things are to be understood properly, otherwise you face a lot of problems. Some of the boys, they get confused, and in their confusion they try to confuse the board, and there is total chaos. एक तर प्रश्न विचारलेला समजून घेत नाहीत, मग काहीतरी वेगळं उत्तर देतात. इंटरव्ह्यू बोर्डाच्या लक्षात येत नाही की आपण तर प्रश्न हा विचारला, हा वेगळंच उत्तर देतो, आणि मग संभ्रम निर्माण होतो. सो देर इज नो प्रॉपर कम्युनिकेशन बिटवीन द टू, आणि याच्यामध्ये लॉस कुणाचा, बळी कुणाचा जाणार, आपला. सो डोंट बी व्हेरी व्हेरी हेजिटंट, अँड समटाईम्स डोंट बी कन्फ्युज्ड. शांत राहा. विषयाबद्दलचं ज्ञान, आणि बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं चुकीची आली तरी तुमची निवड होते. सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही अचूक दिली पाहिजेत अशी अपेक्षा इंटरव्ह्यू बोर्डाची नसते. पण त्यामध्ये 15 प्रश्नामध्ये तुमचे 4 प्रश्न चुकले, पण ते कुठले प्रश्न चुकले? इफ दे आर क्वालिटी क्वेश्चन्स देन इट इज डेंजरस. 14 पैकी 15 पैकी जर 4 चुकले, जर किरकोळ प्रश्न असतील, आणि 10 मध्ये जे उत्तर दिले 10-11 त्याच्यामध्ये फार हेवी आणि महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तर दिली असतील, then it is accepted, you are pardoned. So these are certain things. So what qualities you should develop for that? हे सगळं होण्यासाठी काय आलं पाहिजे आपल्यामध्ये? First is you should have leadership. Leadership means you should be able to lead. When you join as an officer in government department, you have to lead district. Suppose you are working as SP of Pune Rural District. You are handling all the area of Pune district, the police force working under you, there are additional SPs working under you, there are DYSPs working under you, there are inspectors working under you, there are assistant police inspectors, there are sub inspectors, there are ASIs, assistant sub inspectors, then there are head constables, there are constables. Now this force is also trained force, so to control them you should know their pulse.
You should know what are their problems, what are their duties, whether they are performing their duties properly well or not. So to find out whether they are doing their duties properly, you will have to train yourself properly. Only for that these exams you have to pass. And after passing the exam, the department gives you excellent training. The training in department, police department, is the most significant and very extraordinary training. They give you training in your physical aspect, means they try to make you fit. Training of police academy for 1 year keeps you fit for next 60 years. Because there is a set pattern, they have some study, they have done some scientific study of the human body, what training they should be given. Early in the morning they will make you to run not less than 10 kilometers. How many? 10 kilometers running in the morning. You will be surprised, you will say, I have passed IPS exam and they are asking me to run for 10 kilometers. Not only this, every month you have to face cross country. It is more than 40 kilometers. Early in the morning you start for the cross country. You will run, you will walk, you will run, you will walk and cross more than 40 to 45 kilometers. So that makes you physically fit. So physical fitness is developed in the training, but mental fitness, your intellectual fitness, your maturity in the departmental jobs and duties is properly trained in classrooms. Classroom they teach you law, criminal law. What is the procedure to implement the criminal law? How to book the criminal, how to prosecute him, how to send charge sheet against him by collecting very strong evidence, and how to see that the fellow doesn't get acquitted. He should get the conviction, he should be given punishment. That training is given. Again another training is given to you as an officer, man management, how to manage different type of people working under you. As a SP of some district, you are not handling only your men, you are handling the public, you are handling the politicians. There are so many MLAs, there are ministers, there is a district minister, there is a chief minister sitting there, he is also giving you instructions, home minister is there, various departments, coordinator, collector is there. So you have to have licensing proper. So that kind of man management is also trained, you are trained in that. Again there is training regarding the discipline. You must have seen in police, when senior officer is to be reported, you have to salute him first. Then there is also a proper drill. That drill is to be followed. For every work in police, there is a drill. So discipline. Then your uniform. You cannot go in uniform which is not ironed. You will be fired. You will be given memo, and you will be punished for that you are putting very shabby dress. So your attire, your behavior, your every movement, even your writing skill, that is also developed through training. All these things are given, you are taught to you during training part. But for that you have to pass these exams. So what these exams are? So I am not going to discuss all the exams here. I am going to discuss those exams which we are going to start some course here. Main exam which you must always try to appear for is UPSC and MPSC, Union Public Service Commission exam. It's a central government exam conducted by Union Public Service Commission. It conducts exam for all the central services, Indian Administrative Service, Indian Foreign Service, Indian Forest Service, Indian Police Service, Indian Railway Service, Indian Accounts and other services. So many services are there, nearly 12 to 13 services. So there is a combined exam for which you have to have your degree. Minimum qualification for passing this or applying for this exam is degree in any faculty. Now the syllabus, if you study for UPSC exam,
It is very, very simple syllabus. Why I say simple? It is not a different syllabus than that of which you complete before your degree. So whatever you study at the degree level, the same syllabus is there. But, there is a but. Syllabus is the same. But it is 4-year syllabus compressed in one. So vast. If you go for history optional, you will have Indian history, ancient, medieval, Mughal, Maratha period. After that, pre-independence, post-independence. So total history. Again there is a history of the world. Again history of the modern world. Now this is a vast scenario of that subject. But you have done this. One who has done his studies at the BA level, BSc level, BCom level, sincerely, all those subjects are there in the UPSC syllabus. For example, geography, chemistry, physics, maths, biology, botany, other subjects of engineering, computer science. Whatever you study at the degree level, the same syllabus is there in UPSC. Our Maharashtra Public Service Commission has prescribed the same syllabus of UPSC for the MPSC for class 1 post. Now this is for class 1 and class 2 post that you have to have degree. Another course we are going to start here in our college is police sub-inspector course, because we have experienced that most of the boys, they try to join police service by passing this police sub-inspector exam, which is not that difficult as of class 1 officers post. Class 1 officers post means deputy SP, deputy collector and all. Their exam is very competitive. More than I think 5-6 lakhs boys, they appear for this exam, and posts are hardly 700 to 800. There is a tough competition. But for PSI, the exam is slightly very not so difficult. Syllabus is again combined of so many histories there, geography is there, civics and administration, general English, Marathi, science is also there. So this course we are going to start for the police sub-inspector exam in our college this year. This will be a 6 months course in which we will teach everything about prelim exam, main exam, physical exam. There will be one physical director who will conduct your physical exam, physical preparation and interview, which is very important. Most of the boys, they fail in the interview despite passing all these 3 exams earlier. So this preparation we are going to have here for the PSI exam. After that we have 2 more courses we are going to start, that is interview technique, which I have tried to put before you in a very brief manner. But it will be a course of at least 2 months, interview techniques. This is mandatory for everyone, because every interviewer and every interview appearing person has to know what are the interview techniques, what is the psychology of the interview, what are the various factors contributing interview techniques, what we should follow, what we should not do, what should we do, what things are to be taken into consideration while appearing for interview. So interview technique is 3rd subject, and 4th one is English speaking and personality development. We are going to conduct English speaking course here because general English of our students is weak. They don't speak properly, even their writing is very defective. So many mistakes are there, and when you write faulty English, the examiner is not going to give any marks. So these 4 courses. First course is, that is UPSC MPSC intensive course as well as familiarization course. Intensive course is 3 years, familiarization course is also 3 years, but it will be superficial. But PSI, interview technique and English speaking, personality development, these 3 courses are intensive, which we are going to start here. So this is what I tried to put in short. I want to know what are your doubts. तुमच्या नक्कीच काही शंका असतील. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. थोडं इंग्लिश आय डोंट नो, मला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. काही अडचण आली नाही ना तुम्हाला समजायला? इट वॉज सिम्पल इंग्लिश. मी सुद्धा मराठी स्पीकरच आहे, फार काय त्या इंग्रजी देशात आपण राहिलेलो नाही.
परंतु एवढं तरी येणं गरजेचं आहे आपल्याला. आणि शंका विचारा, शंका घरी घेऊन जाऊ नका. ज्या काही शंका असतील ते विचारा. यू कॅन आस्क, गेट द डाऊट्स क्लॅरिफाईड. काय आहेत का शंका कुणाच्या? मराठीमध्ये विचारा, इंग्लिशमध्ये विचारायची गरज नाही. काही अडचणी नाही आहेत ना कुणाला कळण्यामध्ये? जे काही कळलं नाही ते पुन्हा विचारा. आय विल रिपीट. पुन्हा मी अजून इथं थोडक्यात सांगेल. बोला बोला. हा प्रश्न चांगला आहे तुमचा. MPSCसाठी कोणता स्पेशल सब्जेक्ट घेतला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मी सुरुवातीला सांगितलं की कुठलीही चॉईस ऑफ द करिअर किंवा चॉईस ऑफ द सब्जेक्ट इज ॲज पर युअर लायकिंग. तुम्हाला जो आवडतो, लहानपणीपासून जो तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजला जो सोपा वाटलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगला स्कोअर करू शकता, ज्याच्यामध्ये आणखी जर अभ्यास चांगला केला तर तुम्हाला आणखी थोडे मार्क्स चांगले पडू शकतात, तो विषय निवडायचा. विषयाला महत्त्व नाही, फक्त त्या विषयाचा स्कोअर किती आला हे महत्त्वाचं आहे. तुमच्या ओव्हरऑलमध्ये किंवा तुमच्या सिलेक्शनमध्ये तुम्ही कुठला विषय घेतला होता. मी इंग्लिश विषय घेतला म्हणून मला अगोदर निवडू असं नाही आहे. टोटल मार्क्स बघता, त्या मार्क्समध्ये मेरिटमध्ये तुम्ही कुठं आहात. आणि मुलींना जास्त फायदा आहे सोशल रिझर्वेशन. माहिती आहे तुम्हाला? सोशल रिझर्वेशन 30% आहे. जर 100 जागा असतील आणि मेरिटमध्ये मुलं भरली, परंतु मेरिटनुसार 30 मुली जर मिळाल्या नाहीत आम्हाला, तर वी गो डाऊन इन एव्हरी कॅटेगरी. प्रत्येक कॅटेगरीमध्ये आम्ही पुन्हा खाली जातो. मेरिट शोधत जिथपर्यंत मुली आहेत तिथपर्यंत त्या मुलींना सगळ्यांना घेतलं जातं. म्हणजे मुलीच्या बाबतीत हा बेनिफिट आहे. हा बेनिफिट जरी असला तरी मॅक्सिमम मुली आता मेरिटमध्येच यायला लागलेल्या आहेत. UPSCमध्ये मेरिटमध्ये येणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे त्याच्यामुळे मुली फार कमी आहेत किंवा फारच कमकुवत आहेत शिक्षणामध्ये असं नाही आहे. दे आर क्वाईट सिन्सिअर. मुलांना बरीच कामं असतात ना, बाहेर फिरायचं असतं, टवाळक्या करायच्या असतात. मुलींना ते काही नसतं. त्यांना जे काम दिलेलं आहे ते करायची सवय लागली असते. त्यांच्यावरती ते संस्कार झालेले असतात. मुलावरती सुद्धा झालेले असतात, परंतु किती मुलांना घेतलेले असतात ते संस्कार तो एक वादाचा विषय आहे. बट विषय निवडताना हे करा जे तुम्हाला सोपं वाटतं ते. शेवटी मार्क्स मिळवणं हाच आपला उद्देश आहे जास्तीत जास्त. कारण 1-1, 2-2 मार्कावरती मेरिट जातं. UPSCमध्ये गेल्या वर्षी आपल्या रत्नागिरीचा मुलगा होता, त्याच्या अगोदरच्या वर्षी ज्याला मी गाईड केलं तर मॉक इंटरव्ह्यूज वगैरे, त्याला 3 मार्क कमी पडले. त्याला महाराष्ट्र मिळालं नाही, त्याला ओरिसा कार्डर मिळालं. जन्मभर ओरिसामध्ये राहावं लागणार त्याला नोकरी होईपर्यंत. या तुमचं जर मेरिट चांगलं असेल, पहिल्या काहीमध्ये असेल तर तुम्हाला स्वतःचं राज्य मिळून जातं. नाहीतर मग जन्मभर तुम्हाला तिकडे राहावं लागतं. 5-6 वर्ष डेप्युटेशन येतं. हां, तुमची पत्नी जर या कार्डरमध्ये असेल तर त्या पत्नीसाठी तुम्हाला इथं दिलं जातं. त्याच्यामुळे मुलगीसुद्धा तुम्हाला त्या कार्डरची करावी लागते. मग तुम्ही बघता ते कॉम्प्रोमाइज मॅरेज कसे असतात, नंतर तुटतातच त्यांचे बरेचसे. कॉम्प्रोमाइज मॅरेज ना, कार्डर मिळण्यासाठी तिच्याशी लग्न केले, नंतर जमत नाही, तो नंतरचा विषय. त्याच्यावरती आपण सोल्युशन काढू. पहिलं सिलेक्शन होऊ द्या तुमचं. कोणाची शंका अजून काही आहेत? शंका नसेल तर मी प्रश्न विचारतो. हां, विचारा. हां, बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आपण बुटके आहोत म्हणजे आपलं व्यक्तिमत्व फारच तसं नाही आहे. व्यक्तिमत्वामध्ये हाईटचा काहीही संबंध नाही. वेट कमी असलं तर फारच हुशार, खरोखरच. कारण लाईट वेट पर्सन्स आर टेकन पॉझिटिव्हली. प्लम्बी फेलोज आर टेकन नॉट पॉझिटिव्हली, मे नॉट बी निगेटिव्हली बट नॉट दॅट पॉझिटिव्हली. त्याच्यामुळं तसा काही संबंध नाही आहे. तर गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्र कार्डरची मुलगी ठोबे पहिल्यांदा IPS झाली. तिला IPS नको होतं, तिचे वडील इन्स्पेक्टर आहेत आपल्या ठाण्याला. शी अगेन अपियर्ड. तिला नंतरच्या कार्डरला आता IAS मिळालं आणि ती महाराष्ट्रात आहे आता. ती तुमच्यासारखीच आहे. यू आर लुकिंग लाईक ठुबे. शी इज व्हेरी शॉर्ट बट शी इज सिलेक्टेड. व्हेरी सिन्सिअर गर्ल, वर्क व्हेरी हार्ड. आणि ती न खचू देता तिनं दुसरा अटेम्प्ट दिला आणि त्यात IAS मिळालं तिला. अजून मुलांच्यामध्ये काय शंका काही विचारा ना. कसलीही भीती न बाळगता, कसलाही संकोच न बाळगता विचारा. का कोणाची इच्छाच नाही आहे परीक्षेचा विचार करायची?
नक्कीच प्रत्येकाला वाटतं आपण या सर्व्हिसेसमध्ये जावं, आणि सर्व्हिसेसमध्ये जाणं अवघड नाही आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आपल्याला 35 आणि 36% मार्क्स आहेत. अरे 12वी फेल झालेले पोरं माझ्याकडे IPSमध्ये येतात. तुम्ही तो पिक्चर बघितला असेल ना, 12th फेल, एकदम बोगस होता तो, पण नंतर तयारी करून पास झाला तो. म्हणजे तोच सांगतो की आय वॉज टोटली फ्लॉप. त्यामुळं काही कारणास्तव आपले परीक्षेचे मार्क्स कमी असतील, परंतु नंतर जर तुम्ही उमेदीनं, चिकाटीनं, अगदी 2-3 वर्ष त्याच्या पाठीशी राहून जर अभ्यास केला तर तुम्ही स्कोर चांगला मिळवू शकता. आणखी काही शंका? बोलायचं पण बोलता येत नाही असं काय आहे का? बोला ना, विचारा. तुमचा आवाज जरा जरा मेडिकल काय? मेडिकल चेकअप प्रत्येकाचं होतं, पण त्यामध्ये काय आपल्याला फार काय ते बघत नाही जास्त, कारण तरुण वयात कुणाला आजार काही नसतोच. तुमचा नंबर जरी असेल तरी तो नंबरही चालतो. पोलीसमध्ये थोडं कलर ब्लाइंडनेस नसला पाहिजे आणि फ्लॅट फूट नसावा. फ्लॅट फूट माहिती आहे तुम्हाला? ज्याचा पाय अगदी सरळ सारखा असतो, तळपाय, त्याला पळताच येत नाही फास्ट, असा बेंड नाही आहे, मध्ये बेंड असतो ना आपल्या पायाला खालून, ते फ्लॅट फूट आणि कलर ब्लाइंडनेस चालत नाही. अजून क्लास 1ला ग्राउंड एक्झाम नाही आहे, PSIला आहे. पण ते ग्राउंड एक्झामची आम्ही तयारी करून घेतो ना, सगळी तयारी करून घेतो, फक्त रडायचं नाही त्यावेळेस. माझ्याकडं 10-12 मुली होत्या, त्या सारख्या रडायच्या. रडल्याचा विषय त्यांचा फार वेगळा होता. काय विषय होता? सर माझं लग्न होईल का नाही, कारण त्यांचं वय जास्त झालं होतं. तर त्यांना मी सांगितलं तुमचं लग्न होणार आहे, कारण आय हॅव टू बी पॉझिटिव्ह. त्या म्हणलं कसं होईल? म्हणलं तुम्ही पास होणार, तुम्हाला म्हणून नवरा मिळणार. आणि पास झाल्या झाल्या सगळ्यांची लग्न झाली. त्यांच्या चॉईसपेक्षा चांगली मुलं मिळाली त्यांना. अर्थात त्या चांगल्या मुली होत्या, थोड्या आर्थिक परिस्थितीनं गांजलेल्या होत्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नव्हतं. बऱ्याचशा इंजिनियर होत्या, बऱ्याचशा पोस्ट ग्रॅज्युएट केलेल्या मुली होत्या, 30, 32, 33 वयाच्या होत्या. नाव दे आर ऑल सब इन्स्पेक्टर्स. तुम्ही आता युनिफॉर्ममध्ये पाहिलं किंवा तुम्ही माझ्याकडे त्यांचे फोटो आहेत, तुम्ही म्हणाल ही बघा ना साध्या कपड्यात कशी दिसून युनिफॉर्ममध्ये, फरकच पडतो ना, ट्रेनिंग आहे. त्यातल्या एका मुलीला तर गृहमंत्र्याच्या हस्ते एक बेस्ट परेड का काहीतरी एक मोठा स्पोर्ट्सचा एक मोठा त्यांना हे मिळाला, पारितोषिक मिळालं त्यांना महाराष्ट्रातलं. दे हॅव डेव्हलप. तसं आपण डेव्हलप व्हायचा विचार केला की होऊ शकतं. अजून विचारा विचारा, काही शंका नाही आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचाराल, लाजू नका, बोलायला शिका. न बोलल्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम वाढलेले आहेत मुलींचे मुलांचे. दे हॅव टू टॉक. लग्नाच्या वेळेस सुद्धा मुली बोलत नाहीत हा मुलगा पसंत नाही म्हणून, आणि जन्मभर त्याच्यासोबत राहतात. बरोबर आहे ना? यू टॉक. यू आर इंडिपेंडंट पर्सन अँड यू हॅव टू हॅव युअर ओन चॉईस of career, choice of your husband also. It is your own individual right given by the Constitution of India. Fundamental right आहे तुमचा बोलायचं, सांगायचं, चॉईस करणे, ह्या सगळ्या गोष्टी. काही शंका तुमची नाही? काय व्हायचं ठरवलं आहे तुम्ही लाईफमध्ये? सांगा जरा उठून. व्हॉट इज युअर ॲम्बिशन? काय बनणार आहात तुम्ही? मोकळेपणे सांगा. मी का बोलतो हे सगळ्यांच्या लक्षात येईल. हां तुम्ही बोला बोला. त्यांना त्या उठले त्या अगोदर त्यांचं बोलूया. बोला. पुढे आवाज येत नाही, माईक नाही आहे, माईक इथं समोर आहे. हां हां यांची शंका अशी आहे की ओपन कॅटेगरीमधली जी मुलं असतात ते भरपूर अभ्यास करतात, चांगले मार्क्स मिळतात, पण तो 2-3 कमी पडतात. नक्कीच तुमच्यावरती कोणतरी असतं 2-3 मार्क मिळवणारं. तिथं काही असा भेदाभेद होत नाही.
तुम्हाला माहीत नाही, UPSC MPSCच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आहेत, त्या एवढ्या टफ आहेत. आता तुम्ही जरी मी शिकवलं असेल तुम्हाला, तुमचे पेपर माझ्याकडे आहे, मला कळत नाही, दे आर ऑल मास्ट. तो वरचा पोर्शनच फाडून घेतलेला असतो आणि तुमचं हँडरायटिंगही नसतं तिथं, फक्त गोल केलेलं, तिथं कॉम्प्युटरच तपासतं. तिथं तुमची तयारीच लागते. परंतु तुम्हाला तिथं मेरिटमध्ये नाही बसलं तर सोशल रिझर्वेशनमध्ये येता ना तुम्ही. जी मुलगी मेरिट जनरल कॅटेगरीमध्ये 2-3 मार्कावरनं गेली ती नक्कीच लागते, कारण सोशल रिझर्वेशन 30% भरताना मुली कमी पडतात. त्यावेळेस जनरलमध्ये खाली जातो आम्ही, OBCमध्ये खाली जातो, SCमध्ये खाली जातो, STमध्ये, कारण 30% भरायचे असतात आणि ती संख्या नसते. नेहमी प्रमाण कमी असतं मुलींचं परीक्षेला बसण्याचं. त्याचा फायदा ज्या बसलेल्या मुली आहेत त्यांना होतो 30% रिझर्वेशनचा. हे मी बऱ्याच भरत्यामध्ये, मी स्वतः भरत्या केलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबलच्या. हार्डवर्क, त्याला पर्याय नाही आहे. नाही, तुमचे घरचे आईवडील काय करतात? पप्पा काय? नाही, त्यांना माहीत नाही ना रोस्टर काय आहे ते. एक लक्षात घ्या, बिंदू नामावली जी आहे आपली, ज्या जातीला जेवढ्या जागा दिलेल्या आहेत त्या आता नियमाप्रमाणे भरल्या जातात. आणि त्या बेसिकली तुम्ही कोण आहात जातीनं नावानं ते नसतं महत्त्वाचं, तुमचे मार्क्स असतात तिथं, सिरियल नंबर आणि मार्क्स. ती नावं नंतर येतात जेव्हा त्या आपण म्हणतो ना सिरियल नंबर 444, ही इज ॲट द रँक ऑफ 5th, काय नाव आहे त्याचं, मग ते तिथून कॉम्प्युटरवाला काढून सांगतं हे 444 सुमेधा अमुक आहे, अमुक अमुक, त्यावेळेस कळतं ते नाव. त्याच्यामुळे अशा कुठल्याही गैरसमजाला बळी पडायचं नाही आणि काहीतरी चुकीचं कोणी सांगतं त्याच्या मागं लागायचं नाही. बी जेन्युइन, चांगली तयारी केल्यानंतर होतेच, परंतु स्पर्धा फार आहे. इट्स अ कट थ्रोट कॉम्पिटिशन, एक दुसऱ्याचा गळा दाबून पुढं जायचा प्रयत्न असतो याच्यात. तुम्ही पाहिलं असेल ना रनिंगमध्ये शेवटच्या राऊंडमध्ये कसे पोरं पुढे जातात. दॅट्स अ कॉम्पिटिशन. अजून तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं सांगा ना, आता तुम्ही उठा ना. तुम्ही काय व्हायचं ठरवलं आहे सांगा, न लाजता सांगा. हां, सो यू वॉन्ट टू बिकम ॲडव्होकेट. तर ॲडव्होकेट व्हायला ते इंग्रजी फार चांगलं लागतं. काय तुमचा इंग्लिशचा स्कोअर, त्याला बोलता आलं पाहिजे. तुम्हाला इथंच बोलता येईल ना, कोर्टात काय तोड उघडणार आहेत. हे का सांगतो मी तुम्हाला, कारण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ज्या गोष्टी आहेत तेच निवडा. नाही तर आता आहेत बरेचसे वकील कोर्टात जातात, काळा कोट घालून संध्याकाळी 200 रुपये घेऊन येतात, बेलचे पैसे मिळाले, जामिनाचे. ते काहीतरी लिहून दिलेलं असतं, दुसऱ्या वकिलाकडून लिहून येतात, ते कोर्टात सादर करतात आणि येतात. एक वाक्य त्यांना बोलता येत नाही. हे का सांगतो मी एक उदाहरण सांगेल. माझ्याकडं 4 वर्षापूर्वी एक केस आली. आय एम ऑल्सो LLB, आय एम डॉक्टरेट ऑल्सो. अर्थात पोलीस खात्यामध्ये राहिल्यामुळे क्रिमिनल लॉ तर मला माहितीच आहे सगळा. तर एक केस आली, ते पोलिसांनी काहीतरी उद्योग असा घोटाळा केला होता मुंबई पोलीसमध्ये एका पोलिसांना. मी ते पेटिशन ड्राफ्ट केलं आणि ते पेटिशन कोणाकडे दिलं, त्या बिल्डरकडे दिलं. म्हणलं मी कोर्टात जात नाही, आय एम डुईंग दिस पेटिशन फॉर यू. अर्थात ते पिटिशन फार मोठ्या वकिलांच्या समोर गेलं. ते म्हणले आम्हाला हे समजलेलं नाही, ज्यांनी पेटिशन बनवलं त्याला बोलवा. ते फार नामांकित वकील होते, एका तासाला 5-5 लाख रुपये घेणारे. त्यांना मी सांगितलं असं असं आहे, पोलिसांनी कसं खोट्याचं खरं करायचा प्रयत्न केला आहे, दॅट आय हॅव एक्सप्लेन. ते म्हणले आम्ही आमच्या लाईफमध्ये एवढे मोठे वकील आहोत, आम्ही असं पेटिशनच पाहिलं नाही. आणि ते पेटिशन म्हणलं तुम्ही काही नाही, ह्या 2च गोष्टी बोला कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही ती केस जिंकली. काय महत्त्वाचं आहे, यू शुड हॅव गुड ड्राफ्टिंग स्किल, प्रॉपर प्लीडिंग स्किल. आपली बाजू जबरदस्तपणे प्रभावीपणे मांडणारा माणूस कोर्टात लागतो. तुम्ही इथं बोलायला तयार नाही तर कसली तुमची वकिली चालणार आहे. आय एम नॉट डिस्करेजिंग यू, आय एम मोटिवेटिंग यू टू टॉक. तुम्हाला मी बोलायला प्रवृत्त करतोय, असं नाही चालत. मुलींनी बोलताच आलं पाहिजे. अजून काय शंका, का सगळेजण वाट बघतात मी कधी थांबवतो याची.
प्लीज विचारा शंका. तुमच्या आईवडिलांना तुम्ही हे विचारू शकणार नाही. तुमच्या टीचरचा हा विषय नाही आहे. त्याच्यामुळं लांडे सर किंवा कानडे सरांनी हे सुरू केलं इथं. कृपया याचा फायदा घ्या आणि याचा फायदा नक्कीच होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं गरजेचं आहे. या व्यक्तिमत्व घेऊन तुम्ही कुठेही जा, तुम्हाला परत यावं लागणार आहे. बिकॉज यू आर टोटली निगेटिव्ह ड्यू टू विच यू आर नॉट टॉकिंग. तुम्ही एवढे नकारात्मक आहात की तुम्हाला बोलायचंच नाही आहे. तर बोललं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे आणि मग तिथून सुरुवात होते आपल्या प्रवासाची. तुम्हाला काय विचारायचं आहे? चष्म्यावाल्या तिकडं मागं नाही वाटतं सर. संपूया. हां विचारा ना. हां नाही, पाया कच्चा म्हणजे काय नेमकं मला सांगा ना स्पेसिफिक. मी त्याला सोल्युशन देतो. हां हां बरोबर. हो नाही, पण तुम्हाला काय बनायचं आहे? आय एस बनायला काहीच अवघड नाही ना. तुम्हाला मी सांगतो, फार चांगला प्रश्न विचारला. बाकीच्यांनी लक्ष द्या. तुम्ही 12वी सायन्स तरी पास आहे. अहो मी तर 12वी सायन्स बी नव्हतो, मी आर्ट्सचा विद्यार्थी. का सांगतो तुम्हाला? तुमचा कॉन्फिडन्स का वाढणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, डिग्रीची जी एक्झाम असते ना, थर्ड इयर BA BSc BCom, याच्यापेक्षा वरच्या स्टँडर्डचा सिलेबस नाही आहे UPSCचा सुद्धा. केंद्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो सिलेबस आहे वर्ग 1च्या पोस्ट, सगळे IAS IPS डेप्टी कलेक्टर DYSP, हा डिग्री लेवलचा आहे. पण त्यात काय महत्त्वाचं आहे, तिथं सहज विचारत नाहीत की पुणे हे संस्कृतीचं माहेरघर का आहे, असा मोगम प्रश्न किंवा असा सोपा प्रश्न विचारत नाहीत. तिथं ॲनालिटिकल विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. किंवा महाराष्ट्रातील उद्योगांची संख्या वाईट आहे किंवा स्थिती खराब आहे किंवा मागासलेली आहे. मग त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील उद्योगाचा अभ्यास करावा लागतो आणि मग काही निष्कर्ष विश्लेषणात्मक प्रश्न असतात. अवघड काही नाही आहे. तुम्ही 12वी सायन्सला कमी मार्क्स पडले, त्या मार्क्सचा काही संबंध नाही. तुम्ही सिलेबस बघा. आणि तुम्हाला UPSCची परीक्षा मराठीतून सुद्धा देता येते. माहिती का तुम्हाला? माहीत नाही आहे. मराठीतून देता येते. हो आता आपल्या महाराष्ट्राचा एक चीफ सेक्रेटरी परवा रिटायर झाला, तो मराठीतून त्यांनी परीक्षा दिली होती. तो डॉक्टर होता, झाला चीफ सेक्रेटरी, रिटायर झाला तो. मराठी घेता येतं, मराठीतून परीक्षा देता येते, पेपरसुद्धा मराठीच लोक तपासतात आणि ते चांगले मार्क्स देतात. आपली पोरं मराठी लागावेत म्हणून. बरोबर आहे, चांगलं लिहिलं पाहिजे. अर्थात न लिहितंच तुम्हाला कुणी मार्क्स चांगले देणार नाही. परंतु मराठीमधून देता येतं. सिलेबस मराठीतून मिळतो तुम्हाला. मराठीतून इंग्लिशमधून मिळतो सिलेबस. मराठीतून नाही आहे सिलेबस. सिलेबस इंग्रजीतून आहे. पण त्याचा तुम्ही मराठीतून अभ्यास करा. पुस्तकं सगळी उपलब्ध आहे, सगळं करता येतं. मुलाखतसुद्धा मराठीत होते. आता काय पाहिजे अजून? तुम्ही म्हणाला आता माझ्या नांदेडच्या भाषेत द्या मुलाखत. तसं काय होणार नाही. मराठीतून एवढं आहे. अजून विचारा प्लीज. मला नाही समजलं. तुम्ही जरा मोठ्यानं बोलाल का? तुम्ही या पुढे या. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट कुठला निवडला? हां तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही विषय कंपल्सरी आहेत. त्याच्यामध्ये प्रिलिम तर ऑब्जेक्टिव्हच असतं. त्यामध्ये तुमचं ऑप्शनल तेच असणार जे मेनला ठेवले ते. म्हणजे तिथं ऑप्शनलचा काही संबंध नसतो. तसं पाहिलं तर प्रिलिमला सगळ्यांना एकच पेपर असतो, सगळ्याच पोरांना. परंतु तरीसुद्धा तुम्हाला GSचा जो सिलेबस आहे, जनरल स्टडीचे 4 पेपर आहेत, ते अभ्यासावेच लागतात. कारण त्याच्यावरच तुम्हाला विचारलं जाणार आहे जनरल स्टडीचं. ऑप्शनलचंही तुम्ही जो ऑप्शनल पहिल्यांदा निवडला तोच असतो शेवटपर्यंत, काही बदल होत नाही. परंतु जे कंपल्सरी विषय आहेत, GS 4 पेपर्स कंपल्सरी.
इंग्लिश एसे कंपल्सरी आणि रिजनल लँग्वेज मराठी कंपल्सरी, ज्या त्या प्रदेशाची प्रादेशिक भाषा. काही वेगळं नाही आहे. तुम्ही हिंदी जर निवडलं फायनलपर्यंत हिंदी राहू शकतं तुमचं. पुन्हा माध्यम जर तुम्हाला हिंदी ठेवायचं असेल तरी चालतं. इंग्रजी ठेवता येतं, मराठी ठेवता येतं, संस्कृत, गुजराती कुठलंही ठेवू शकता माध्यम. ऑल लँग्वेजेस इन द कंट्री यू कॅन ऑप्ट फॉर. पुन्हा मला वाटतं संपूया आपण. थँक्यू सो मच. आजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं जे व्याख्यान झालं ते डॉक्टर शहाजी सोळुंके सरांचं झालं. तर त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्या परीक्षेची माहिती आणि ती कशी फेस करायची, त्याच्यामध्ये कसं पास व्हायचं ह्याचं शॉर्टकटमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. आपण यावर्षी ते स्पर्धा परीक्षा केंद्र इथं चालू करतो आहे. ज्या मुलांना त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, भाग घ्यायचा आहे, अशा मुलांनी माझ्याकडं नावं द्यायचे आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये आपण ते सुरू करणार आहोत. तर सर इथं आले, अतिशय चांगली माहिती तुमच्यापर्यंत दिलेली आहे. तर सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि तुम्ही शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुमचंही आभार व्यक्त करतो आणि हे लेक्चर संपलं असं जाहीर करतो.